गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल। या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध। नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट। वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर। प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 1559 59। RCF कंपनी मुंबई, इंडो आयरिश हॉस्पिटल, जगदंब फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमान वटपौर्णिमेच्या दिवशी नगर शहरातील तपोवन रोड येथील इंडो आयरिश हॉस्पिटल येथे एकल महिलांसाठी अशोक कुटे यांच्या विशेष पुढाकारातून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुस्तक देऊन सत्कार केला गेला। या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा पवार, डॉक्टर स्वाती मैड, डॉक्टर अंशू महेश मुळे यांनी महिलांची काळजीपूर्वक आरोग्य तपासणी केली। सर्व महिलांना डॉक्टर अंशू मुळे यांनी केलेलं मानसिक आरोग्यावरचं मार्गदर्शन खूप भावलंय। गरजेनुसार 15 दिवस पुरतील एवढी गोळ्या औषधं गरजू महिलांना दिली गेली आहेत। कॅन्सरची प्राथमिक लक्षणं आणि तपासणी देखील यावेळी केली गेली। जगदंब फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती ही एकल महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेत असते। ही कल्पनाच खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केलंय। बऱ्याच वेळा आम्ही दिव्यांगांसाठी काम करतो किंवा मुलांसाठी काम करतो, परंतु समाजातल्या एकल महिला हा सुद्धा समाजाचा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा शासन, स्वयंसेवी संस्था, खाजगी मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत, या सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे हा विचार मला मनापासून पटला आणि मला असं सांगण्यात आलं की असं शिबिर या ठिकाणी होतं। मी त्यावेळी कमिट केलं होतं की मी निश्चितपणे त्या शिबिराला येतो। आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपस्थित होऊन मला अतिशय मनापासून या गोष्टीचा आनंद आहे। एका अतिशय चांगल्या उपक्रमाची सुरुवात माझ्या या टेन्युअरच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सोबत या ठिकाणी सुरुवात होते। जसं आता त्यांनी डेटा सांगितला का एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकल महिला 1,07,000 आहे आणि मला असं वाटतं हा फार मोठा नंबर आहे। खरं म्हणजे आपण सगळेच लोक आपल्या आजूबाजूला एक एकटी कुटुंबाची करती महिला आणि तिचं कुटुंब ते कशा पद्धतीने चालवते, किती अडचणी तिला येतात हे आपण आपल्या डोळ्याने आजूबाजूला पाहतच असतो। कारण आपल्या नातेसंबंधामध्ये, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये आपण असे कुटुंब अनेक पाहतो आणि मला असं वाटतं एखाद्या महिलेने पतीचा आधार नसताना किंवा कुठल्याही करत्या पुरुषाचा आधार नसताना घर चालवणं हे बऱ्याच वेळा खूप चॅलेंजिंग असतं। त्याचं कारण असं आहे की आपल्याकडं महिलेवर आपण बऱ्याच वेळा कुटुंबाची जबाबदारी आणि पुरुषावर ही कमावण्याची जबाबदारी अशी एक साधारणतः समाजाची विभागणी ही आतापर्यंत झालेली आहे। मात्र ज्यावेळी ती महिला त्या ठिकाणी असते त्यावेळी तिला दोन्ही आघाड्यांवर लागावं लागतं, म्हणजे कुटुंबांसाठी तिला अर्थार्जनही करावं लागतं आणि त्यासोबतच तिला कुटुंबाचं वैयक्तिक जे अंतर्गत काम आहे कुटुंब चालवण्याचं त्या ठिकाणी त्याही गोष्टी कराव्या लागतात। तर मी या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे सांगतो का माननीय जिल्हाधिकारी साहेब अतिशय पॉझिटिव्ह आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील, सगळेच लोकप्रतिनिधी असतील आणि जिल्हा परिषदेने माझा आरोग्य विभाग असेल, माझा ICDS असेल, शिक्षण असेल, आपण निश्चितपणे संयुक्तपणे या उपक्रमामध्ये इथून पुढेही चांगलं काम करण्याचा सातत्याने निश्चितपणे प्रयत्न करू। निश्चितपणे मी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने एवढंच सांगतो की आम्ही सातत्याने आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत आणि आपण निश्चितपणे मिळून चांगलं काम या क्षेत्रामध्ये नक्कीच करू। 4-5 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात। एक म्हणजे महिलांसाठीच्या ज्या स्कीम्स आहेत, विशेष करून मी आता 10-12 दिवस झाले मला या ठिकाणी जॉईन होऊन आणि घरकुलांचा एक फार मोठा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। तर आता रिसेंटली आमचा नव्यानं एक आवास प्लसचा एक सर्वे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाला। मला अपेक्षा आहे का आपल्या सगळ्याच ज्या गरजू महिला आहेत, विशेष करून एकल महिला, त्यांची नावं या सर्वेक्षणामध्ये जर आलेली असतील, मला वाटतं आलेली असतीलच, तर या सगळ्यांना नजीकच्या भविष्यामध्ये स्वतःचं एक हक्काचं घर आहे त्यानिमित्तानं केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। आता मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी आपल्याला 83,000 आधी आणि आता जवळजवळ 46,000 घरांचं उद्दिष्ट, तब्बल 1,29,000 घरांचं उद्दिष्ट आपल्याला एकट्या वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला मिळालं आहे आणि हे राज्यामध्ये खूप जास्त उद्दिष्ट असलेल्या जिल्ह्यापैकी एक अहिल्यानगर जिल्हा आहे। तर मी आपल्याला एवढं सांगतो का अशा ज्या काही स्कीम्स आहेत त्या या महिलांपर्यंत आपल्याला कशा नेऊन पोहोचवता येतील हा आपण एक प्राधान्याचा मुद्दा त्या ठिकाणी निश्चितपणे बसू। घरकुलाच्या साठीच्या पात्र ज्या महिला आहेत त्यांना त्याचे लाभ कसे मिळतील हे मी स्वतः पर्सनली मॉनिटर निश्चितपणे करणार आहे। आज नगरमध्ये इंडो आयरिस या हॉस्पिटलमध्ये जगदंब फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती
तसेच RCF कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अशा एकल महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या नगर झेडपीचे नवीन CEO साहेब आनंद भंडारे साहेब यांनी देखील आताच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि असं हे मोफत आरोग्य शिबिर आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 ते 8 तालुक्यामध्ये घेणार आहोत. जास्तीत जास्त एकल महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो. आणि आम्ही जगदंबा फाउंडेशन अंतर्गत 6 एकल महिला समितीच्या वतीने एकल महिलांसाठी यापूर्वीही बरेचसे कार्य केलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्ही आणखीन जास्तीत जास्त कार्य करणार आहोत. तर इतर लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती. या मोफत शिबिरासाठी साऊ ट्रस्टच्या प्रतिभा हिरंब कुलकर्णी, जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे, प्रकाश थापे, कारभारी गरड, मिलिंद साळवे, डॉक्टर रेवणनाथ पवार, बाजीराव खांदवे, राकेश जोंधळे, नितीन लिगडे यांची उपस्थिती होती. तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुजाता गोरे, अश्विनी झरेकर, मेघा वरखेडकर, इंजिनियर योगेश हजारे, संध्या देशमुख, रवींद्र सातपुते यांनी प्रयत्न केले. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.